सांगाल आता महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत, तर तुमच्या प्रभागामध्ये गेल्या 8 वर्षांमध्ये कशा प्रकारे विकास झाला आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाला नगरसेवक पाहता? गेल्या 8 वर्षामध्ये निवडणुका झाल्या, त्यामध्ये आमच्याकडे उत्तरला 24 प्रभागामध्ये शिवसेनेचे नगरसेवक होते. आमच्याकडे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे, मेट्रो कारशेडचा प्रश्न आहे, कोस्टल रोडचा प्रश्न आहे आणि कत्तलखाना, हे 4 मुद्दे आमच्याकडे आहेत. आता यांनी सांगितलं, प्रताप सरनाईक मंत्र्यांनी, की आपण हे आपलं कारशेड आहे, मेट्रो कारशेड हटवणार आहे. 15 तारखेला तर नोटिफिकेशन निघणार होतं, पण नोटिफिकेशन निघालं नाही. फक्त हे निवडणुकीपुरती त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही मेट्रो कारशेड हटवणार आहोत, पण कुठलाही त्याचा GR आलेला नाही, काही आलेलं नाही. फक्त मंत्री साहेब सांगतात की हटवणार आहेत. डम्पिंगचं पण तेच चाललंय की डम्पिंग हटवू आम्ही, पण डम्पिंग पण हटवत नाही उत्तन गावामध्ये. आता यांनी ओट चोरीचा जे मुद्दा आहे, तर 1600 ओट्स उत्तन गावातले जे 1600 ओट्स आहेत, जे पारंपरिक उत्तन गावामध्ये राहतात, त्यांचा जन्म झाला, त्यांच्या अनेक पिढ्या ते उत्तन गावामध्ये राहते. डोंगरी, तारोडी, आनंदनगर, पालखाडी चौक इथले ओट त्यांनी जेसल पार्कला शिफ्ट केलेत. हा आमच्यावरती अन्याय केलेला आहे.